नमस्कार. आपल्याला एक कमेंट आलेली आहे, एक प्रश्न आलेला आहे, की मला एकटं वाटतं, गर्दीत जायला नको वाटतं. तर यावर काय उपाय आहे का? अशा आशयाने प्रश्न विचारला आहे आणि अशाच संदर्भामध्ये अजून दोघा ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. तर मला एक गोष्ट जाणवते, की दिवसेंदिवस जी गर्दी आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरची गर्दी नको वाटायला लागलेली आहे. त्यामुळे एकांत हा आपल्याला अधिक प्रिय वाटतो किंवा मला बरं वाटतं एकटं राहून. पण असं जर वारंवार होत असेल, तर ते देखील खरंच हानिकारक आहे. कारण की माणूस जेवढा एकांत प्रिय आहे, त्याहीपेक्षा तो जास्त सोशल आहे. त्याला सामाजिक बांधिलकी आहे. त्याला समाजामध्ये जायला आवडतं, गर्दीमध्ये जायला आवडतं आणि असं जर त्यांनी केलं नाही, तर तो एकाकी पडतो, एकटा पडतो आणि आपण सर्व सामान्य संसारी माणसं आहोत. आपल्याला काही संन्यास घ्यायचा नाही आहे किंवा आपल्याला कुठे हिमालयात जाऊन कुठे तपश्चर्या करायची नाही आहे. पण याच्यामधून आपल्या स्वतःला बाहेर काढणं गरजेचं आहे. तर काय काय उपाय आपण करू शकतो, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या, एकटेपणा म्हणजे आपण तुटलेला आहोत असा त्याचा अर्थ नाही. तर तो एक संकेत आहे, की थांबा, आता स्वतःकडे बघा. कधी-कधी बाहेरची गर्दी नको वाटते, कारण आतली गर्दी खूप विचारांची वाढलेली असते. आतली गर्दी म्हणजे कोणती? तर न संपणारे विचार, अपूर्ण भावना, जुन्या आठवणींच्या जखमा आणि सतत स्वतःशी चालणारा संघर्ष. ही सगळी गर्दी आपल्याला थकवते. तेव्हा आपल्याला बाहेरची प्रत्येक गोष्ट ही त्रासदायक वाटू लागते. तर आपण काही उपाय पाहणार आहोत. यासाठी 5 मिनिटाची एक श्वास साधना आपल्याला करायची आहे. डोळे बंद करा. फक्त श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर सोडा. असं 5 मिनिटं तुम्ही करा आणि आपल्या श्वासावरती हळू लक्ष केंद्रित करा. त्यानंतर मनात काय चालू आहे हे तुम्ही लिहून काढा. कारण की जेव्हा आपण ते कागदावर लिहितो, तेव्हा आपलं मन 50% हलकं झालेलं असतं. त्यावर तुम्ही लिहा, की हे माझं कशामुळे होत आहे आणि याच्यातून मलाच उत्तर काढायचं आहे. मी मार्ग काढण्यासाठी हे सगळे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर तुम्ही गर्दीला बाहेरून पहा. म्हणजे गर्दीत अगोदर मिसळू नका, बाहेरून पहा. त्या गर्दीमध्ये देखील प्रत्येकजण कशा ना कशाने धडपडतो आहे. त्याला काही ना काहीतरी हवं आहे. त्यांच्या मनामध्ये आनंद देखील आहे, त्यांच्या मनामध्ये उत्सुकता देखील आहे. पण प्रत्येकजण काहीतरी शोधत आहे. प्रत्येकजण पोट भरण्यासाठी काहीतरी मेहनत करत आहे. त्यामुळे या गर्दीमधला प्रत्येक व्यक्ती हा नकारात्मक नाहीये, तर सकारात्मक देखील आहे. त्या सकारात्मक लोकांना तुम्ही पहा आणि हळू त्याच्याकडे पाहत, मी देखील या गर्दीचा एक भाग आहे आणि मला सोशल व्हायचं आहे, मला सामाजिक बांधिलकी आहे, हा विचार तुम्ही मनामध्ये नक्की करा. त्यानंतर स्वतःला सांगा, की मी कमजोर नाही, मी खूप संवेदनशील नाही, पण माझ्या मनामध्ये जे काही गोष्टी चालतात, या सगळ्यांकडे मी आता सकारात्मक नजरेने पाहतो आहे किंवा पाहते आहे आणि मला नेहमीच एकांताची गरज नाही आहे, तर मला लोकांमध्ये मिसळण्याची देखील गरज आहे, कारण की मी एक माणूस आहे. त्याचबरोबर स्वतःला एक वाक्य सांगा, मी सुरक्षित आहे आणि मी माझ्याबरोबर आनंदी आहे. माझं मन शांत होतं आहे, भीती निघून जाते आहे आणि माझं एकटेपण आता हळू हलकं होत चाललेलं आहे. या प्रकारे तुम्ही जर कराल, तर तुम्ही लवकरात लवकर स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकणार आहात. नाहीतर होतं असं, की आत्ता आपल्याला हळूहळू भीती वाटते, पण ती भीती वाढत जाते आणि नंतर मग आपल्याला अजून एकांत आवडायला लागतो. आपण अजून एकांतात जातो, गर्दी नको वाटते आणि मग कुठेतरी एन्झायटी किंवा डिप्रेशन या सगळ्यांची सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आत्ता वेळ आहे, तर हळूहळू मिसळा. मला समर्थ रामदास स्वामींचं एक वचन खूप आवडतं. ते म्हणतात, की कधी गलबला कधी निवाळ, ऐसा कंठित जावा काळ. म्हणजे माणसाला गलबला म्हणजे गोंधळ पण हवा असतो आणि एकांत देखील हवा असतो. कोणताही माणूस सतत गोंधळामध्ये राहू शकत नाही आणि सतत एकांतामध्ये राहू शकत नाही. त्यासाठी ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला एकांतामध्ये तुम्ही नक्की राहा आणि ज्या वेळेला शक्य आहे, गरजेचंच आहे, जावंच लागणार आहे, तेव्हा गर्दीमध्ये तुम्ही जाऊन मिसळा. त्याच्यामध्ये एक व्हा, त्यांच्यामध्ये आनंद शोधा. बघा,
आपलं जीवन जे सुंदर आहे ते अजून सुंदर करण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपल्यापैकी देखील अनेक जणांची अशी काही समस्या आहे का हे देखील कमेंट करा आणि अशा वेळेला तुम्ही काय करता हे देखील तुम्ही सांगा, जेणेकरून ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यांना ह्या प्रश्नाचं अजून सखोलपणे उत्तर देता येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.